तर उल्हासनगर महापालिकेत 78 जागा आहेत. पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात महत्त्वाची निवडणूक पुणे आणि पिंपरी चिंचवडमधली आहे. पुण्यातला पहिला निकाल हाती आला आहे. भाजपचे राजेंद्र शिळीमकर, तन्वी दिवेकर, मानसी देशपांडे आणि सईद थोपटे हे 4 उमेदवार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसनंही आपलं खातं उघडलं असून गौरव घुले विजयी झाले आहेत. काँग्रेसलाही यश मिळालं असून प्रशांत जगताप हे विजयी झाले आहेत. कोल्हापूरमध्येही महायुतीनं खातं उघडलं असून 4 उमेदवार विजयी झाले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा आघाडीवर असून त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं जड दिसत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 70 जागांवर भाजपा तर 40 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहेत. तर शिवसेना 6 जागांवर आघाडीवर आहेत. पुण्यात भाजपानं निर्णायक 48 जागांवर आघाडी घेतली आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसनं 18 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ भाजपा आणि शिवसेना प्रत्येकी 5 जागांवर आघाडीवर आहेत. सोलापूरमध्ये भाजपानं निर्णायक आघाडी घेतली आहे. इथं भाजपा 54 जागांवर आघाडीवर आहे. सांगलीत भाजपा 10 तर काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे. अहिल्यानगरमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 20 तर भाजपा 15 जागांवर आघाडीवर आहे. इचलकरंजीमध्ये इतर पक्षांनी मिळून 10 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ भाजपानं 4 जागांवर आघाडी घेतली आहे. पुण्यात 165 जागा असून पिंपरी चिंचवडमध्ये 128 जागा आहेत. अहिल्यानगरमध्ये 68 जागा, कोल्हापूरमध्ये 81 जागा तर पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक असलेल्या इचलकरंजीत 65 जागा आहेत. त्याचप्रमाणे सांगली, मिरज, कुपवाडमध्ये 78 जागांसाठी आणि सोलापूरमध्ये 102 जागांसाठी निवडणूक झाली. विदर्भात नागपूरमध्ये भाजपानं आघाडी